नागपूर गडचिरोली महामार्गावर भीषण अपघात झालेला असून या अपघातामध्ये 5 जण ठार झाले। चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही येथून नागपूरकडे जाणारी भरधाव ट्रॅव्हल्स बसनं थांबलेल्या ट्रकला धडक दिली। या धडकेमध्ये 5 जण ठार झाले तर 20 जण गंभीर जखमी झालेले आहेत। अपघात इतका भयावह होता की ट्रॅव्हल्सच्या कॅबिनचा अक्षरशः चुराडा झाला। उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा रेल्वे दुर्घटना घडलेली आहे। रायबरेलीवरून दिल्लीला जाणाऱ्या न्यू फरक्का एक्सप्रेसचे 6 डबे हे रुळावरून घसरलेले आहेत। यामध्ये 5 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। हरचंदपूर स्टेशनपासून 50 मीटर अंतरावर हा अपघात झालेला आहे। या दुर्घटनेमध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले। दादर रेल्वे स्थानकावर धावती लोकल पकडताना नागपूरचा ट्रेकर सुदर्शन चौधरी याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सुदर्शनचं एका महिन्यावर लग्न होतं। लग्नाची तयारी सुरू असताना ट्रेकिंगला जातो असं म्हणत तो घरातून बाहेर पडला, परंतु तो ना ट्रेकिंगला गेला ना तो घरी परतला। तपासानंतर सीसीटीव्हीमध्ये दादरच्या स्थानकामध्ये सुदर्शनचा अपघात झाल्याचं दिसून आलंय। सीएसएमटी स्थानकामध्ये एक प्रवासी ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्यानं गंभीर जखमी झाला। मंगळवारी रात्री ही घटना घडली। जवळपास 25 मिनिटं हा प्रवासी लोकलच्या छतावर ओव्हरहेड वायरच्या झटक्यानं तडफडत होता। सध्या या जखमी प्रवाशावर सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। राज्यामध्ये इंधन दरवाढ ही सुरूच आहे। आजही डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली आहे, मात्र यामध्ये दिलासा इतकाच आहे की पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झालेली नाही। आज डिझेल 25 पैशांनी महागलंय, त्यामुळे मुंबईमध्ये आज डिझेलचा दर आहे तो 77 रुपये 93 पैसे इतका प्रति लिटर आहे। दरवर्षीप्रमाणे गर्दीच्या हंगामामध्ये म्हणजेच दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये एसटीची सरसकट 10% भाडेवाढ ही होतीये की केवळ 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान 20 दिवसांसाठी लागू असणार आहे। मागील वर्षी याच काळामध्ये सेवा प्रकार निहाय 20, 15 आणि 10% भाडेवाढ करण्यात आलेली होती। यंदा मात्र सर्व सेवा प्रकारामध्ये एकसमान अशी 10% भाडेवाढ करण्यात आलेली आहे। ऐन ऑक्टोबर हीटमध्ये राज्यावर भारनियमनाचं संकट कोसळलेलं आहे। राज्याच्या अनेक भागामध्ये लोड शेडिंग व्यतिरिक्त वीज गायब होतीये। चंद्रपूर, खापडखेडा, परळी, नाशिक, भुसावळ इथल्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये कोळशाचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्यातच ऑक्टोबर हीट, कृषी पंप उपसा आणि सणासुदीमुळे विजेच्या मागणीमध्ये वाढ होतीये। दूध भेसळीचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली। सगळेजण दूध पीत असल्यामुळे हा व्हिडिओ पाहून आपण दूध पितोय की विष पितोय असा प्रश्न पडलेला आहे। प्लास्टिकची पिशवी वापरणं आता दुकानदारांना चांगलंच महागात पडणार आहे। दुकानामध्ये प्लास्टिकची पिशवी सापडल्यास दुकानाचं शटर कायमचं बंद होऊ शकतं। प्लास्टिकची पिशवी आढळल्यास दुकानाचा परवाना सुद्धा रद्द करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिलेले आहेत। राज्यामध्ये प्लास्टिक बंदी 60% यशस्वी झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे। एक ब्रेकिंग बातमी आपल्या समोर येते। नाशिकमधनं कालिका देवी मंदिर परिसरातील दुकानदारांना आयुक्त तुकाराम मुंढे यांची तंबी देण्यात आलेली आहे। प्रसादासाठी प्लास्टिक पिशवी वापरल्यास कारवाई करू अशी तंबी तुकाराम मुंढे यांनी दिलेली आहे। संध्याकाळपर्यंत प्लास्टिकचा वापर थांबवला नाही तर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा सुद्धा आयुक्तांनी या विक्रेत्यांना दिलेला आहे। आताची ही नाशिकमधली आपण बातमी बघतोय ती म्हणजे तुकाराम मुंढे यांनी तिथल्या दुकानदार विक्रेत्यांना तंबी दिलेली आहे की आज संध्याकाळपर्यंत तुम्ही प्लास्टिकचा वापर बंद करा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल अशा पद्धतीची ही तंबी देण्यात आलेली आहे। आताची ही नाशिकमधली आपण बातमी बघतोय। कालिका देवी मंदिर परिसरातल्या दुकानदारांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तंबी दिलेली आहे। आपण बघतोय की आत्ताच देखील आपण एक बातमी वाचली की आता यापुढच्या काळामध्ये रामदास कदम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की याच्यापुढे प्लास्टिकचा वापर दिसला तर दुकानदारांचा परवाना हा रद्द केला जाईल। आणि याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की अगदी ऐन नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये या कालिका मंदिर परिसरातल्या दुकानदारांना हे जे दुकानदार आहेत जे प्रसादाची विक्री करतात किंवा फुलांची विक्री करतात, या दुकानदारांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तंबी दिलेली आहे की प्लास्टिकचा वापर हा आजच्या आज थांबला पाहिजे। त्यासाठी संध्याकाळपर्यंतची मुदत दिली गेलेली आहे, पण संध्याकाळपर्यंत जर प्लास्टिकचा वापर थांबला नाही तर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे।
घेऊयात पुन्हा बातम्यांचा वेगवान आढावा। नवरात्र उत्सवासाठी मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेलं मुंबादेवी मंदिर सज्ज झालेलं आहे। आज घटस्थापना असल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। तसंच मंदिराला आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे। दरम्यान भाविकांच्या सोयीसाठी मंदिर व्यवस्थापनाकडून चोख व्यवस्था सुद्धा बजावण्यात आलेली आहे। नवरात्रीच्या निमित्तानं कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराला रोषणाई करण्यात आलेली आहे। नवरात्रीच्या निमित्तानं अंबाबाई मंदिर हे सजलेलं आहे। भाविकांच्या स्वागतासाठी अंबाबाई मंदिर प्रशासन सज्ज झालं आहे। दिव्यांच्या रोषणाईमुळे अंबाबाई मंदिराचा परिसर अक्षरशः उजळून निघालेला आहे। आजपासून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आई अंबाबाईच्या दर्शनासाठी करवीर नगरीत म्हणजेच कोल्हापूर नगरीमध्ये येत आहेत। नागपूरच्या प्रसिद्ध जगदंबा मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। विदर्भ आणि मध्य भारतातल्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। 9 दिवस या ठिकाणी देवीचा जागर असतो। दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देवीच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्री उत्सवाची जय्यत तयारी ही पूर्ण झालेली असून आज घटस्थापना आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातली ज्योत ही तब्बल 115 किलोमीटरचं अंतर पार करून गावात आणली गेली। ज्योत गावामध्ये आल्यानंतरच घटस्थापना ही केली जाते। साईबाबा संस्थानाला सर्वोच्च न्यायालयानं चांगला दणका दिलेला आहे। 6 आठवड्यांच्या आतमध्ये नवीन विश्वस्त नेमण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सुप्रीम कोर्टाचा निकाल कायम ठेवत राज्य सरकारचं अपील सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलेलं असून निकालातील अधिनियमाप्रमाणे नवीन विश्वस्त नेमण्याचे निर्देश यामध्ये देण्यात आलेले आहेत। ठाण्यातील देवी दर्शन इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांची सुटका करण्यात आलेली आहे। ठाणे फायर ब्रिगेडच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। टेंबी नाका परिसरामध्ये ही घटना घडली। 60 वर्षीय लक्ष्मी प्रधान, त्यांची सून पूनम आणि 10 महिन्यांचा समर्थ प्रधान या तिघांना लिफ्टमधून सुखरूप बाहेर काढण्यात आलं। पिंपरी चिंचवड शहरासह मावळला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाला तडे गेलेले आहेत। या तड्यांमुळे मोठी हानी होण्याची शक्यता वर्तवली जाते। 1972 साली हे धरण बांधण्यात आलं। या धरणाला कोट्यावधी रुपये खर्च करून देखील मुख्य भिंतीला तडे गेलेले आहेत आणि प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पहाटे दाट धुक्याची चादर आपल्याला बघायला मिळाली। यामुळे स्थानिकांना थंडीची चाहूल लागलेली आहे। वडणगे गाव आणि परिसरातल्या गावांमध्ये स्थानिकांना धुक्यातून वाट सुद्धा काढावी लागते। तसंच मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांनी धुक्याचा आनंद घेतलेला आहे। पंढरपूरमध्ये घटस्थापनेच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। शारदीय नवरात्र उत्सव आणि घटस्थापनेच्या निमित्तानं आज विविध मंदिरांमध्ये पूजा अर्चना सुरू आहे। मंदिरामध्ये तुळशी आणि पाना फुलांची आरास करण्यात आलेली आहे। राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलेला आहे। राज्यातील अनेक भागामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। जवळपास 200 तालुक्यांवर दुष्काळाचं संकट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। या संदर्भामध्ये आढावा घेऊन 31 ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये दुष्काळ घोषित केला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे। राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। मुंबईमध्ये मंत्रालयात ही भेट झाली। राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंना उमेदवारी देण्यास विरोध केलेला आहे। दरम्यान मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असल्याचं उदयनराजेंनी स्पष्ट केलं आहे। बॉलिवूडमध्ये मी टू या कॅम्पेनद्वारे अनेक अभिनेत्रींनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडलेली आहे। आता यामध्ये स्त्री या चित्रपटामध्ये चुडेलची भूमिका साकारणारी अभिनेत्री फ्लोरा सैनी हिचा सुद्धा समावेश आहे। निर्माता गौरांग दोषी याच्यावर फ्लोरानं गंभीर आरोप केलेले आहेत आणि याचा पुरावा म्हणून फोटो सुद्धा सोशल मीडियावर तिनं पोस्ट केले। टीव्ही आणि बॉलिवूडच्या जगामध्ये संस्कारी बाबू अशी प्रतिमा असलेल्या अभिनेत्या आलोकनाथ यांच्यावर निर्मात्या आणि लेखिका वनिता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केलेला आहे। त्यामुळे बॉलिवूड पुन्हा एकदा ढवळून निघालेला आहे। अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या तक्रारीने महिला आयोगानं दखल घेतलेली। आयोगानं नाना पाटेकर, गणेश आचार्य, समीर सिद्दीकी, राकेश सारंग
यांना नोटीस बजावलेली आहे। तसंच सविस्तर माहितीसाठी तनुश्री दत्ता यांना आयोगामध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। अजित डोवाल हे लवकरच देशातले सर्व शक्तिमान नोकरशहा बनणार आहेत। राष्ट्रीय सुरक्षा परिषद म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलच्या सहकार्यासाठी तसंच सुरक्षेची रणनीती ठरवण्यासाठी स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपनं पुनरुज्जीवन करण्याचं मोदी सरकारनं ठरवलेलं आहे। या ग्रुपचं अध्यक्षस्थान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे भूषवणार आहेत। संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निकी हॅले यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। हॅले यांच्या राजीनाम्यामागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही। ट्रम्प प्रशासनातील त्या सर्वात वरिष्ठ भारतीय अमेरिकन अधिकारी होत्या। सणासुदीच्या काळामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई कॉमर्स कंपन्यांची जय्यत तयारी सुरू आहे। भारतातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचा आजपासून बंपर सेल सुरू होतोय। 10 ते 14 ऑक्टोबरच्या दरम्यान बिग बिलियन डे सेल सुरू केला जातोय। या सेलमध्ये केवळ जुन्याच नाही तर लेटेस्ट स्मार्टफोनवर सुद्धा सूट मिळणार आहे। त्यामुळे या सेलचा ग्राहकांना चांगलाच फायदा होणार आहे। बॉलिवूडमधली एव्हरग्रीन ब्युटी अर्थातच रेखाचा आज वाढदिवस आहे। रेखा 64 वर्षांची झाली आहे। विशेष म्हणजे तिच्या सिनेसृष्टीतील करिअरला जवळपास 5 दशकं पूर्ण होत आहेत। तिच्या सौंदर्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे तिचं अद्यापही लाखो चाहते आहेत। या लाखो चाहत्यांकडून रेखाला वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत।